मयूर अँड प्रतीक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. टाइमर सेट केले गेले. पहिला चेंडू कलात्मक स्ट्रोक इनफिल्डच्या वरून अगदी बिग शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. वन बाउन्स लॉंग ऑन लॉंग क्लिअर करतोय. चौकार 4. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुणा गोवा ही त्यानं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. थँक्यू. काय सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर चौकार टोकला गेलाय मयूरच्या बॅट मधून. पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. वन बाउन्स मिड विकेट क्लिअर करतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार मयूरच्या बॅट मध्ये येतोय. धावसंख्या 8. बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. सुरेख काय सुरुवात केली. 2 चेंडूवर 2 चौकार. आधीच्या पहिल्या मॅच मध्ये अशीच पुनरावृत्ती केली होती. पहिल्या दोन्ही बॉलवर 2 चौकार ठोकले होते. इथे चांगली सुरुवात पाहायला मिळते. रम्याकांवर हल्ले चढवले जात आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा खरपूस समाचार घेतोय मयूर. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोचले 8 या अंकावर. 2 चेंडूची समाप्ती झाली. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस खराब लाईन अँड लेंथने गोलंदाजी पाहायला मिळते. आधीच्या 2 चेंडू 2 चौकार. त्यानंतर हा व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 9 रन्स ऑन द बोर्ड लागतात. 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. थोडासा ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू जरूर पाहिला गेलाय. व्हाईट बॉल एकंदरीत पाहायला मिळाले. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 9. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूची पुनरावृत्ती पाहायला मिळतंय. इथे चेंडू चांगला फील्ड पाहायला मिळतोय. 2 धावा अगदी परिपूर्ण पाहायला मिळतील आणि दुहेरीने धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या अंकावर. 11 धावा स्कोर कार्डवर लागते जात आहेत. चांगले फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळतंय. तलावपाडा टीम कडून दोन्ही फलंदाज. माऊली तलावपाडा बॅटिंग करते आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहिला तर साईनाथ कुशिंबे हे टीम पाहायला मिळते. 3 चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत. त्या 11 धावा बिनबाद. चांगली सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. वारंवार तशाच प्रकारचे चेंडू हाताळले येतात आणि मयूर मात्र हा चेंडू सोडणार नाहीये. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 15 या अंकावर. 15. चांगली सुरुवात पाहायला मिळाली मयूरच्या माध्यमातून. कोणीशी खराब गोलंदाजी. रमाकांत एक स्ट्रायकर गोलंदाज परंतु वारंवार फुलटॉस चेंडू हाताळले जात आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 15 15 विदाउट लॉस जरूर पाहायला मिळतंय. मौली तलावपाडाने काही जबरदस्त सुरुवात केली. 3 चौकार जरूर पाहिल्यात या ओव्हर्स मध्ये. धावसंख्या 15. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू निघून जाईल. सी मारा शपा. चौकार 4. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचलंय 19 धावा या स्कोर कार्डवर. थोडासा ऑफस्टिकला चेंडू ठेवला होता आणि त्याच दिशेने मात्र जबरदस्त पाहायला मिळाले फलंदाजी मिस्टर मयूर. सुरेख सुरेख डिफेन्स केला जातोय. चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. 1 धाव तर परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. हा ना करताना 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. काय सुरुवात पाहायला मिळालंय. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची टोटल आपण पाहिली तर माऊली तलावपाडा टीम 21 धावा बिनबाद. या एक छोटीशी धून. चार मिनिटं समाप्त झाल्या त्या ओव्हरसाठी. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं समाप्त करायची आहेत. मयूरचं मात्र कौतुक करावं लागेल. काही जबरदस्त विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. 4 चौकार या ओव्हरचा विचार केला तर तब्बल टीमची टोटल 21 या अंकावर जाऊन पोहोचलंय. इकडनं चांगलं कम बॅक करावं लागेल. गोलंदाज मार्कवर
मेहुलला चांगली कामगिरी करावी लागेल इकडनं, आणि 21 धावांचं महागडं षटक जरूर ठरलं गेलंय. मेहुल गोलंदाजी मार्कवर सज्जवतोय. हो हो, सुरेख सुरेख अप्रतिम चांगली गोलंदाजी पाहायला मिळतंय. एका बाजूने आपण पाहिलं तर प्रतीक पहिला चेंडू फेस करतो होता, डॉट बॉल आलाय. जास्तीत जास्त स्ट्राईक मयूरला द्यावी लागेल. पहिला बॉल डॉट येतोय. खूप दर्जेदार आयोजन पाहायला मिळतंय. कसपडा HDIL चषक 2025 दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये होतोय, परंतु खराब थ्रू, कारण मयूरच्या विकेटकडे त्यांचं लक्ष होतं, परंतु खराब फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 22 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात झालं एकंदरीत पाहायला मिळाली तर मौली तलावपाडा टीम कडून पहिलं षटक 21 धावांचं खर्च केलं. त्यानंतर षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ झाले. मेहुल साईनाथ कोशिमे टीम कडनं हा गोलंदाज आपण पाहू शकता. युवा गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. ह्यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव तर इथे परिपूर्ण केली जाईल. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 23 रन्स विदाउट लॉस. 23 धावा या स्कोर पडू लागतात. तर मेहुलचं कौतुक करावं लागेल. सध्या चांगली गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे पहिलं षटक हाताळलं गेलं, त्यानंतर हे षटक सध्या चांगल्या रीतीने हाताळण्याचं काम सुद्धा मेहुल करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. समोर प्रतीक. टॉस बॉल यावेळेस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव तर अगदी परिपूर्ण होईल. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल. 24 रन 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. हे षटक चांगल्या रीतीने हाताळण्याचं काम सध्या करतोय. मेहुलचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे 21 धावा आल्या, त्यानंतर हे षटक सध्या निर्णायक पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स इनकडनं. समोर मयूर. इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. एक धाव तर अगदी परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण होतात. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 26 रन विदाउट लॉस. इकडनं एखादा ब्रेक तू द्यावा लागेल. ते काम मेहुल करेल का? कारण सध्या चांगली गोलंदाजी केलंय. मेहुलचं कौतुक करावं लागेल. 22 धावांचं योगदान मयूरच्या बॅट मधून. त्यानंतर प्रतीक 2 धावांचं योगदान. शफल होऊन खेळायचा. सूर्या कुमार स्टाईलने मात्र चेंडूला भिरकावून दिले गेलंय. पंचांचं सिग्नल आमच्यापर्यंत येत आहेत. 1 बाउंड सीमारेषा पार. चौकार 4. चला, 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू सुरेखरित्या हाताळले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला गेला आणि 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज आपण पाहिला मेहुलने. आता 15ची सरासरी प्रति षटक आपण पाहू शकतात. पहिल्या ओव्हर्समध्ये 21 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा बिनबाद. इकडे एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. संदेश आलाय गोलंदाज मार्कवर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे सर सावतायत, परंतु त्याला बेट करून चेंडू होतोय फरार. घासपडा HDIL चषक चौकार 4. शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. साई राम आपण पाहू शकता. सुरेख ढिसेबाद सुमितजी यांच्या माध्यमातून टीमची टोटल 34 रन 34 धावा स्कोर बोर्ड लागतात. अजून एकही विकेट्स गमावला नाहीये. ही जमेची बाजू असेल. इकडे एखादा ब्रेक तो देला जाईल का? प्रयत्न तर करावा लागेल. संदेश हा गोलंदाज षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ झालाय.
धावसंख्या आपण पाहिली तर 34 बिनबाद. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न. नोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बराच लांब मात्र दूरवर राहिले होते क्षेत्ररक्षक. 2 धावा अगदी सहज कंप्लीट झाल्यात आणि या दुहेरीने टीम जाऊन पोहोचेल 36 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. इकडनं 50-55 टार्गेट माइंड मध्ये असेल परंतु 50च्या आतमध्ये रोखावं लागेल. ते टीम साईनाथ कोशिंबे या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु इथे खराब गोलंदाजी क्षेत्ररक्षित इथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव असेल. या एकेरीने टीम जाऊन पोहोचेल 37 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 37 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. प्रथम फलंदाजी करतोय माऊली तलावपाटा टीम. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहिला तर साईनाथ कुशिंबे हा टीम जरूर पाहायला मिळते. एखादा ब्रेक तो दिला जाईल का? शफल ऑन करण्याचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील जरूर पाहायला मिळते. एक धाव तर इथे परिपूर्ण होईल. लेगबायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 38 रन्स 38 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू असतील. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. संदेश हा गोलंदाज आपण पाहू शकतात. पहिल्या चेंडू चौकाला गावला त्यानंतर चांगला कमबॅक केलंय. आणखी 2 बॉल आहेत. फुल टॉस बॉल. या वेळेस मात्र फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय आणि षटकार येथे एकूण 7 धावा या चेंडूवर मिळतील. यस दिसे ताई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. धावसंख्या 45 रन्स 45 धावा बिनबाद नाबाद जरूर पाहायला मिळतात. सुरेख फलंदाजी पाहायला मिळालंय. आता मात्र फ्री हिटची संधी असेल. समोर प्रतीक. एखादा आणखीन हवाई सफर इकडनं घडवेल का? 45 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षित आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. हा करताना 2 धावा अगदी वेगाने पूर्ण होत आहेत. या दुहेरीने टीम जाऊन पोहोचेल 47 रन्स 47 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक सध्या 3. 47 धावा स्कोर कार्डवर. अजूनही एकही विकेट गमावला नाही आहे. एखादा ब्रेक तो दिला जाईल का? शेवटचा बॉल म्हणजे उर्वरित 7 चेंडूचा खेळ शेष आहे. क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज जरूर लागले. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. चेंडू झालाय फरार आणि सीमार शबार येतोय चौकार. टीमची टोटल 3 षटकाची समाप्ती. 51 धावा बिनबाद. साईंची पालखी घेऊन खांद्यावर मुखी घेऊन नाव श्रद्धा सबुरी. साई बाबांची पालखी घेऊन खांद्यावर. सुरेख डीजे वादन सामंजस्य साक्षात म्हणजे ईश्वर साई आपण सुरेख डीजे वादन करताय. साईबाबांची ही सुरेख गीत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय निशान. परंतु निशानला एखादा निशाणा लगावा लागेल. एस्टांवर चेंडू आदळला जाईल का? एकही विकेट अजून गमावला नाहीये. 51 धावा सध्या स्कोर बोर्डवर आहेत. गोलंदाज गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी येतोय खणखणीत दर्जेदार षटकार 6. मयूरच्या बॅट मध्ये मात्र हा षटकार जरूर पाहायला गेलाय. अगदी रोहित चौधरीच्या स्वागतासाठी आलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलंय 57. पुन्हा एकदा ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. टिपपूर्ण क्षेत्ररक्षक पुढे रमाकांत पुढे सरसावतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी येत आहे. तद्वर 2 धावा अगदी सहज पूर्ण होतात आणि 59 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. 50ची भागीदारी झाली या स्पर्धेची. 5वं पर्व आहे. कासपडा HDL चषक. जबरदस्त पार्टनरशिप केलंय. 50 धावा पार्टनरशिप पाहू शकतात आणि 59 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. ज्यावेळेस व्हाईट बॉल पंच दोन्ही समांतर करतायत. इथे गोलंदाज दंडित केले जाईल. धावा संख्या जाऊन पोहोचलाय 60 या अंकावर. सुरेख कामगिरी सध्या केलंय. कौतुक करावं लागेल माऊली तलावपाडा. नक्की नक्की 1 मिनिट थांबवतोय कारण की
दोन्ही कॅप्टन मॅच सुरू आहेत. जरीमरी डोलीव आणि श्रीरामचे कॅप्टन आपण या. मॅच सुरू असणार आहेत. दोन्ही कॅप्टन विनंती आपण या जर्सी कलेक्ट करण्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख कामगिरी केलं. यावेळेस कमबॅक केलंय. डॉट बॉल आलाय. अजिंक्य पिंट्या त्यांचं मात्र शुभ आगमन झालं. वेलकम या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतायत. शेवटचा अंतिम षटक आहे. काय 3 चेंडूची समाप्ती झाली. उर्वरित 3 चेंडू आहेत आणि 70च्या आतमध्ये 65च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल या टीमला. उलटाच बॉल सोडणार नाही. क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे हाही जेल सुटलाय. एकच धाव असेल. एकेरीने धावफलक पुढे जायला धावसंख्या जाऊन पोहोचले 61 धावा. 61 रन्स. चांगली बॅटिंग केले. मयूर पाटीलचं कौतुक करावं लागेल. 14 चेंडू आणि 35 धावांचं योगदान. त्यानंतर एका बाजूने प्रतीक पाहतोय 9 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू आणि 21. सुरेख यावेळेस खोदून काढण्याचं काम करायचं होतं परंतु डॉट बॉल इकडनं मात्र हाही विकेट मिळाली की नाही आहे परंतु धावपाच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र परतावा लागतंय. पहिला धक्का 61 या धावसंख्येला लागला जातोय. तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती. शेवटचा बॉल असेल. 61 धावा स्कोर कार्डवर लागतायत. कार्तिक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला म्हणतो. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू दन करीत निघून गेलाय. सी मार्शा पार चौकार. सुरुवात ही चौकारांशी झाली होती. शेवट ही चौकारांशी झालाय आणि षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले. टीमची टोटल 65 धावा. 66चं लक्ष असेल. 39 धावा नॉट आउट. 15 चेंडू आणि 39 धावांचं झंझावत जरूर पाहिलं गेलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 65 कंप्लीट झाल्यात आणि 66चा पाठलाग असेल आणि 66 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील. पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले जातील व्हॉइस ऑफ कोपरी धनंजयजी पाटील सर. Decathlon, the official match ball of the UEFA Europa League. With great ball control, trajectory stability, and resistance can be yours now. Visit the store or install the app. रैपिडो कैब्स का डबल गारंटी. लोएस्ट प्राइस कैप वरना डबल पैसे आपके. प्राइस गारंटी. Trajectory stability and resistance can be yours now. Visit the store or install the app. हॅलो. रैपिडो कैब्स का डबल गारंटी. लोएस्ट प्राइस कैप वरना डबल पैसे आपके. प्राइस गारंटी. Trajectory stability and resistance can be yours now. Visit the store or install the app. हॅलो. रैपिडो कैब्स का डबल गारंटी. लोएस्ट प्राइस कैप वरना डबल पैसे आपके. प्राइस गारंटी. Trajectory stability and resistance can be yours now. Visit चला the पुन्हा एकदा store सर्व or install the app. क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 चा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस आपण पाहिलं तर चौथा दिवस आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दर्जेदार असं आयोजन, दर्जेदार असं नियोजन आणि स्पेशली आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची जी बायसिकल आहे ती बायसिकल या स्पर्धेचं मात्र आपण पाहिलं तर आकर्षण असणार आहे. काही गोष्टी खास करून आपण पाहिलं तर आपण दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये आपण दाखवलेल्या आहेत. आणि आता दिवस थोडा वेगळा आहे. पहिला दिवस वैतरणा A विभाग पाहिला. इथून जवळपास 3 संघ पुढे आले. एक संघ होता गावठाणचा, दुसरा संघ होता खास करून कुसमाई खार्डी संघ पुढे आला आणि एक संघ होता जांभूलपाड्याचा जो वाघोबा जांभूलपाड्याचा संघ आहे. 3 संघ पुढे आले. मॅच बाकी आहे. ते संघ रविवारी या मैदानावरती येणार आहेत. दुसरा दिवस
आपण वसई विरार एक गाव आहे हे क्रिकेट पाहिलं तर थोडंसं प्युअर क्रिकेट तिथेही पाहायला मिळालं. वसई तालुक्याचं क्रिकेट त्यामध्ये 2 संघ पुढे आले. एक संघ होता आपण खास करून पाहिलं तर साई चारनाळ्याचा संघ आणि दुसरा संघ होता MCC नारंगीचा संघ. हे 2 संघ पुढे आले. कालचा दिवस पाहिलं तर कालचा दिवस इंटरेस्टिंग दिवस होता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं श्रेयांश 11 खारबाव 33338 अर्थातच तेजस पाटील आणि हरीश यांच्या माध्यमातून तो पुरस्कृत केलेला संघ आपण पाहिला तो कालच्या दिवसामध्ये थोडा पुढे आलेला आहे. आणि त्याच्या जोडीनं कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर गोटेकरचा संघ जो आहे त्याने काल चांगली कामगिरी केली. तो मात्र पुढे तर आपल्याला पाहायला बीचा संघ जो आहे काल तो पुढे आलेला आहे. 3 मॅच बाकी आहेत आणि वसई तालुक्यात थोडं बाहेर होतं त्यामुळे मजा येणार. आजचा दिवस आपल्या वैतरणाचे खेळाडू आहेत, ग्रामीण खेळाडू आहेत, भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे नेहमी क्रिकेटचा खेळ म्हणतो ना आम्ही करतोय. चला दोन्ही कॅप्टन बरोबर एक षटकात संपला की आपण टॉस आहे त्या टॉसच्या दिशेने जाणार आहोत. दोन्ही कॅप्टन दिलेल्या वेळेवरती पोहोचाय तुम्हाला विनंती आहे त्यामुळे आम्ही सातत्याने विनंती करीत आहोत. पहिल्या इनिंगच्या जवळपास तुम्हाला पहिला अगोदर येऊनच थांबायचं आहे. जर्सी घ्यायच्याच आहेत. पहिला बॉल स्लोवर पण बॉल ऑफ थोडा बाहेर घेऊन गेले. यश यांना पण पाहतात समोर जर पाहिलं तर रमाकांत यांना पण पाहू शकतात आणि रमाकांत यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. हेमंत पाटील यांच्या माध्यमातून त्या शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद आपले मनापासून आभार आहेत. टीम डोलिव आपल्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस कबाच्या दिशेने पोहोचायचे आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. पायावरती टाकलेला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर यष्टी उद्ध्वस्त केलंय. फलंदाज रमाकांत यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट मिळाल्यात. साईनाथ कोशिंबे संघाचा पहिला धक्का. रमाकांत मैदानाच्या बाहेर गॉन. विराईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू. थँक्यू. मंचावरती आपण पाहिलं तर जगदीशजी पाटील साहेब, हरिचंद्रजी गरज साहेब यांना पण पाहतायत. मंचावरती सध्या उपस्थित आहेत. विलास गरज साहेबांना आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचे आयोजन करते आपण पाहतात आदरणीय अजिंक्यजी घरत. पिंट्या दादा सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर एका बाजूने मनीष घरत आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतात. उत्कर्ष पाटील आहेत. आमच्या जोडीनं कल्पेश मात्रे जॉईंट आहेत. पाठीमागे कल्पेश पाटील आहेत, नितेश आहेत आणि आज संदेश यांनाही आपण पाहतायत. ही संपूर्ण आयोजकांची टीम. संदेशने हाती दाखवल्यात. संदेश आमच्या खाली आहेत. पुढचा बॉल फुलटस बॉल. त्याला स्वीप करायचा होता बॉलला पण स्वीप नाही करू शकले. बॅटच्या आपण पाहिलं तर हलक्यासा बाहेरच्या दिशेने बॉल लागला जिथे मिडल ऑफ द बॅट नाही करू शकले आणि एका धावेनं संघाचं खातं ओपन केलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन 1 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट मैदानावरती आहे 66. 66 धावा या मात्र मैदानावरती बनवायच्यात. अपील पंचांकडे मात्र या ठिकाणी केली जातात आणि त्या ठिकाणी पंच दात फिटावून लावतात. 4 बॉलचा काही संपलात. 1 रन 1 विकेट. मयूर पाटील यांच्यासाठी पारितोषिक केलं अमेरिका लँडिंग ग्रुप. खास करून आपण पाहिलं तर तलाव पाडायचा आहेत आणि त्यांच्याकडून आपण पाहिलं तर 2000 रुपयाचं प्राइज आहेत ते मयूर पाटील यांना मात्र जाहीर करण्यात आलेले आहेत त्याच्या बॅटिंगसाठी. तर मात्र तेही दिलं जाणार आहेत. प्रसिद्ध ग्रुप आहे खास करून तलाव पाड्याचा आपण तो पाहिलेला आहे. पुढचा बॉल पुलटस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नाही होत. आज दीपकला मात्र मैदानावरती काहीतरी करावं लागेल. त्यांना चांगली बॅटिंग करायची आहे पण मैदानावरती जर पाहिलं तर दीपक थोडा स्ट्रगल करतायत. पहिल्या 5 बॉलवरती टीम साईनाथ कोशिंबे संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र फक्त आणि फक्त 1 रन 1 विकेटच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर घेऊन गेले. काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली यशांची. पहिलं षटक यशाने मात्र अगदी चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये रन कमी आल्यात
फक्त 1 रन आल्यात. आपण जाऊयात टॉस का बॉलच्या दिशेने वळूयात. तिथे जॉईन असतील नितीन पाटील सर आणि हे 2 कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला कॅप्टन असतील जरीमरी डोलिव बी आणि त्यांच्या अगेन्स्ट कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील टीम श्रीराम कसराळे बी. या 2 संघादरम्यान आपण टॉस करूयात आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय हरिचंद्र गरज साहेब आपल्या शुभ असं केला जाईल पुढील मॅचचा टॉस. हॅलो, चला टॉस केला जाईल 2 संघामध्ये. सन्माननीय हरचंद्रजी गणेश साहेबांच्या शुभ असते. चला कॅप्टन्स आपण या. जरीमरी डोलिव अँड श्रीराम आपण पाहतायत कसराळे बी हे 2 टीम असतील. दोन्ही टीमला कॅलेंडर दिले जातील. चला एका बाजूने आपण पाहू शकता सिटी आहे आणि दुसऱ्या बाजूने गासपाडा. चला कॉल केला जातोय. गासपाडा. यस, गासपाडाला मी दोन्ही टीमला कॅलेंडर दिले जातील. मॅच ही चालू आहे की त्यात फक्त आपण डिसिजन विचारणार आहोत. चला टॉस जिंकला, फक्त डिसिजन सांगा. शत्रुक्षण. यस, आपण पाहू शकतात टॉस जिंकला जरीमरी डोलिव टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कंपल्सरी पुन्हा एकदा धनंजय पाटील सर जोडले जातील. फुलटस बॉल त्याला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. गासपाडा HDL चषकातील आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 पहा पुन्हा एकदा फुलटस बॉल त्याला मात्र स्ट्रोक लगावलाय दीपक यांच्या बॅट मधून आणि दीपकनं बॉलला मात्र पाठवून दिलात. आक्रमण करण्याची हीच वेळ आहे. टार्गेट जर पाहिलं तर मोठं आहे, 66 आहेत. इथून तुम्हाला रन बनवायचे आहेत. पुण्याचा फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, मिस्टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षकाला पुढे आणि घेतलाय कॅच. मिळाली विकेट. महत्वाच्या श्रेणी महत्वाची विकेट आलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट मिळाली. दीपक मैदानाच्या बाहेर गॉन. DJ Dipsy. पहा सध्या मयूर आहेत आणि मयूर ज्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे ते सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाजीवरती तिथे विकेटही मिळवलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी खास करून आपण पाहिलं तर अमेरिका लँडिंग ग्रुप तलावपाडा यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. चांगला बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. मागच्या काही कालावधीमध्ये यश असतील, मयूर असतील, प्रतीक असतील या खेळाडूंना इम्प्रेस केलं. जसे परेचा उल्लेख केला, बंटी पाठीमागे आहेत या संघामध्ये आपण त्यांनाही पाहतायत. हे जे काही खेळाडू आहेत ना, धीरेन असतील यांनी मात्र मागच्या काही कालावधीमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली तलावपाडा टीमसाठी आणि आज मात्र ती कामगिरी करतायत. समोरच्या दिशेने फटका छान खेळलाय, सरळ बाटे खेळलायत. बॉल मात्र निघून जाईल का, परंतु त्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला मात्र बॉलला आपण पाहिलं तर फील्ड करण्याचा प्रयत्न झालेला आहे. 2 धावा धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. पंच दिनेजी मागेला सर सध्या मैदानावरती थर्ड अंपायर आहेत ते सध्या चेक करतायत कुठल्याही संघाच्या बाजूने डिसिजन जायला नको ह्या गोष्टी आहेत. तर घसपाडाचे आपले सर्व आयोजकही घेत आहेत. थर्ड अंपायर गंगाधर जे आहेत ते सध्या पाटील थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. आज चौकार आहे की नाही आहे 2 गोष्टीवरती चर्चा आहेत. एकतर शूज जिथे आहे ते जवळपास त्या बाउंड्री लाईनच्या जवळपास त्या रेषेला टच झालाय नाही झालं, अटेम्प्ट केला त्याच्यानंतर बॉल अडवला गेला नाही अडवला गेला तोही प्रश्न आहे. चेक केलं जात आहे त्यानंतर स्क्रीनवरती दाखवलं जाणार आहेत आणि ते डिसिजन तुम्ही सर्व पाहणार आहात.
पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवरती या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जात आहेत. ऍक्शन रिप्ले आहे, जम्प घेतली त्यावेळी जो पाय आहे तो बरोबर त्या बाउंड्री लाईनच्या जवळपास रेष आहेत तिथे मात्र जवळपास तो टच झालाय का नाही हा आता तिथे मात्र त्या गोष्टी सध्या डीबीएनला प्रेक्षकांना दाखवल्या जात आहेत. आणि आता 4 थर्ड अंपायरचा डिसिजन आहे. हा चौकार आहेत, पायाचा थोडासा भाग जो होता तो बाउंड्री लाईनला टच झाला होता त्यामुळे हा चौकार आहेत, तो चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावा येत आहेत, 4 धावेने संघाची धावसंख्या वाढली, संघाची धावसंख्या 10. कुठल्याही संघाच्या बाजूने डिसिजन जायला नको यासाठी या गोष्टी खास करून आपण आयोजकांच्या माध्यमातून करतोय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पंच मात्र वलटा दिनेश मांगेला सर व्हाईट बॉल ते घोषित करतायत. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतायत डबल फिगर मध्ये 11. धावा धावफलकावरती लगावल्या, 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल बाकी आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेत माऊली तलावपाडा संघानं. पुन्हा चांगला स्ट्रोक खेळलात, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मात्र मार्गस्थ झालाय. फेकी करेपर्यंत मेल 1 रन, 1 धावेने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन मैदानावरती बनवल्यात 12ला विकेट गमावल्यात मैदानावरती 2 टीम. सायनाथ कोशिंबेनं पाठलाग मोठा आहे 66चा टार्गेट मैदानावरती पाहूयात. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 54. कंपॅरिझन पाहिलं तर माऊली तलावपाडा बीनं बनवलं तर 30 आणि त्याच्या मोबदल्यामध्ये सायनाथ कोशिंबेनं बनवल्यात त्या 12 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये थोडं कमी पडल्यात. आता 12 मध्ये 54चं लक्ष आहेत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया डीजे सुमितच्या माध्यमातून आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. 12 बॉल खेळ बाकी आहे, 54ची गरज. 3रं षटक मार्गस्थ. पहिला बॉल आपण पाहिला तर अश्विन धुळ्यात बॅटरनी बॉलचा संपर्क नाही होत. एका बाजूला भूपेन, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मैदानावरती अश्विन आहेत. आक्रमण करायचं आहे. काल वसई तालुक्याच्या बाहेरील जे एक गाव एक संघ त्याने अक्षरशः षटकारांची तर आतिषबाजी ज्या मैदानावरती केली होती, आज मात्र ती आतिषबाजी कोण करणार, कुठला संघ करणार, कुठले खेळाडू करणार त्याची चर्चा होईल. फुलटच बॉल त्याला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6. अश्विन धुलेच्या बॅट मधून 6 धावेंचा सिक्सर. वेळ जात नसते, आपण तिला घालवत असतो. आता मैदानावरती इथे वेळ आहे तुमच्याकडे अजूनही. 10 मध्ये 48ची गरज. फुलटसचा फुल टोल वसूल करत असताना बॉलला पाठवलंय अश्विन धुलेच्या बॅट मधून आणखीन एक सिक्सर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अश्विन अगोदरच पुढे होते. स्टेप आउट केलं होतं. बाहेरून देखील काही हालचाली होत्या पण बॅटरला माहित आहे अगदी पुढे उभे होते. लाईनच्या अगोदरच पुढे आले होते. तिथून मात्र बॉलला पण पाहिलं तर डिस्पॅच करत असताना अश्विननं पाठवल्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर. मॅच रंगतदार आहेत सिच्युएशन मध्ये. पुन्हा एकदा फटका खेळला, आणखीन एक स्ट्रोक, तोही निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा हा 3रा सिक्सर अश्विन धुलेच्या बॅट मधून 6. सध्या प्रेक्षक वर्गही खुश आहेत आणि आपले आयोजकही खुश आहेत. सध्या अजिंक्यची गरजही खुश आहेत. षटकारांची आतिषबाजी आता मैदानावरती सुरू झालेली आहे. 6 धावेंचा आता पाऊस जो आहे तो मैदानावरती पडू लागलेला आहे. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत. 8 बॉल मध्ये करायचे आहेत रन 36. म्हणून म्हटलं वेळ गेलेली नाही, वेळ आपण फक्त घालवत असतो. आता मैदानावरती ही वेळ आहे, ती वेळ सध्या सायनाथ कोशिंबेची आहेत. तिथून त्यांना मैदानावरती अश्विन धुलेची बॅट बोलू लागल्यात. भूपेन एक चांगले खेळाडू आहेत, दोन्ही चांगले खेळाडू आहेत. एक चांगला बॉल टाकायचा मैदानावरती टीम माऊली तलावपाड्याला. चर्चा झालाय प्रत्येकच्या जवळ काही खेळाडू गेलेत, त्यांनी चर्चात केलेत, त्यांनी सांगितलंय कशा प्रकारे गोलंदाजी करायची गरज आहे. खरं इथून तुम्हाला कॉन्फिडन्स गोलंदाजी करायची आहे. समोर फटका खेळलाय, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचले होते त्या ठिकाणी मयूर आपल्याला पाहायला मिळाले. टीमचे कर्णधार बॉलवरती पोहोचले परंतु एकदा मैदानावरती आलेले आहेत. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 31-31. ऍक्शन रिप्ले मध्ये
लोअर फुलटस बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळलेला फटका, लॉंग ऑनला खेळाडू होते ते पुढे आले, अटेम्प्ट चांगला होता, शेवटच्या मोमेंटला बॉल हातामधून निसटला. त्या गोष्टी तुम्ही स्क्रीनवरती पाहिलेल्या आहेत. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 35 रन मॅचचं समीकरण. 7-35 बॉलला खेळलाय आणि बॉल जाईल 1 बाउन्स घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर. मॅच शेवटच्या षटकामध्ये आलेला आहे आणि शेवटच्या षटकामध्ये करायच्यात रन 6 बॉलमध्ये 31. पण अश्विन धुळे आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती भूपेन भगत या 2 खेळाडूमध्ये क्षमता, या 2 खेळाडूमध्ये ॲबिलिटी, टेम्परामेंट या सर्व काही गोष्टी या 2 खेळाडूंमध्ये आहेत. त्यामुळे मजा येईल मॅचला. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 31 रन. चषक मानाचा आहे, सन्मानाचा आहे, अभिमानाचा आहे. आणि अभिमानाचा काय तर आज ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी आपण पाहिलं तर अक्षरशः मेजवानी असलेली स्पर्धा, म्हणजे बऱ्याच स्पर्धा येत आहेत. पण बऱ्याच स्पर्धेमध्ये सर्वोत्तम स्पर्धा सध्या कासपडाला सुरू आहेत. इथे सर्व काही गोष्टी सिस्टमॅटिकली चालतात. इथे सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रॉपर पाहायला मिळतात. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. फक्त आयोजकांचा एकच प्रयत्न आहे, चांगलं क्रिकेट कशा प्रकारे खेळता येईल, चांगलं क्रिकेट मैदानावरती प्रेक्षकांना कशा प्रकारे दाखवता येईल, हा आयोजकांचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. आणि सध्या आपल्या मंचावरती आपण पाहिलं तर या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय विजयजी गरज साहेबांचं आगमन झालं. त्यांच्या जोडीला विनोददादा पाटील सध्या आपल्या मंचावरती पोहोचलेत. त्यांचे आपण स्वागत करूयात. 6 मध्ये 31. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आहे, पूल करायचा होता, जलद गतीने टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती तिथे मात्र बॅटर आपण पाहिलं तर चुकी करताना पाहायला मिळाले. अश्विन मैदानाच्या बाहेर जातील. एक चांगला खेळ त्याने दर्शवला. अश्विन धुले मैदानाच्या बाहेर. 9 मध्ये 24 जबा बनून गॉन. समीकरण मॅचचा पहा पुन्हा 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. 5 बॉल मध्ये 31 ची गरज आहे. मोठे पटके तर खेळायचे आहेत रेग्युलरली. आदरणीय बालकृष्ण बिर्जे साहेब आपल्या मंचावरती पोहोचलेत. त्यांचे स्वागत. 5 मध्ये 31 फटका खेळण्याचा प्रयत्न निशांत पवार मात्र बीट होत असताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे. पण तिसऱ्या षटकामध्ये खेळ बदलला होता. प्रतीकच्या ओव्हरमध्ये खेळ बदलला होता. पण त्याच्यानंतर कार्तिक आले. कार्तिकनं आतापर्यंत आपल्यामध्ये असलेली जी गुणवत्ता ती दाखवण्यासाठी त्यानं सुरुवात केली आहे आणि ती त्यानं आतापर्यंत मैदानावरती पहिल्या 2 बॉलमध्ये दाखवून दिली आहेत. तिसरा बॉल पुन्हा चांगला बॉल. पंचांकडे मात्र आपण पाहिलं तर अपील केली जात आहे. धावचीची संधी, रनआउटची संधी मैदानावरती आहेत आणि रनआउटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर निशांत पवार यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणखीन एक विकेट गमावलंय. बॅटर निशांत पवार गॉन. पुढील बॉल लेग स्टंप वरती हाताळलाय बॉल. पंच आता मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची जी धाव आहे ना ती पुन्हा एकदा मात्र मैदानावरती बहाल केली जात आहेत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. 36. 36ला 4 विकेट गमावल्यात. 3 बॉलमध्ये आता मैदानावरती रन करायचे 30. नवीन बॅटर मैदानावरती साई माली दाखल झाल्यात नंबर 6 वरती. ते सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहेत. भूपेनसाठी हा बॉल. भूपेननं मात्र या बॉलला विरकावला. चेंडू मात्र निघून गेला सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहेत त्या बॉलला अडवतात. फेकी करेपर्यंत मेल 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 37. 37 धावा. आता या मॅच मध्ये तितकं काही राहिलेलं नाही. 2 बॉलमध्ये करायच्या 29 धावा हे या मॅचचं समीकरण आहेत. नेक्स्ट मॅच जो आपण महत्वाचा मॅच आहे तोही पाहणार आहोत. एका बाजूला जरीमरी डोलिव, कॅप्टन भूषण यांना आपण पाहिलं.
त्यांनी टॉस जिंकला, त्यांनी डिसिजन घेतला मी प्रथमतः फिल्डिंग करू. बॅटिंग करायची टीम श्रीराम कसरली बीला. हवेमध्ये खेळलेला बॉल पुन्हा आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग केलं जात आहेत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या धावफलकावरती 38. सुरुवातीला मात्र सायनाथ कोशिंबे संघाच्या गोलंदाजाने अक्षरशः धावा खर्च केल्यात आणि त्याच मात्र कुठेतरी निर्णायक ठरल्या या मॅच मध्ये. 1 मध्ये 28. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु परफेक्ट कनेक्शन नाही करू शकले आणि हा सामना जो आहे तो सामना आपल्या नावी केलाय. टीमचं नाव आहे माऊली तलावपाडा बी संघानं हा मॅच आपल्या नावी केलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम माऊली तलावपाडा बी अँड हार्ड लक टीम. मैदानाच्या आतमध्ये पराभवाच्या छायेमध्ये मात्र जावं लागलं ते टीम आपण खास करून पाहिलं तर सायनाथ कोशिंबे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल